भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये असलेली युद्धजन्य परिस्थिती आणि त्यातच साईबाबा मंदिर बॉम्बने उडवून देऊ अशा प्रकारची धमकी आल्यानंतर साईबाबा संस्थान प्रशासन कुठेतरी अलर्ट झालंय आणि सुरक्षेच्या सगळ्या उपाययोजना आता केल्या जात आहेत आणि त्याच दृष्टीने आजपासून साईबाबांच्या मंदिरामध्ये फुले हार प्रसाद घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आलेली आहे. आपण आता जर गेटवर बघितलं तर अनेक जण अजूनही या ठिकाणी फुल हार प्रसाद घेऊन येताना दिसत आहेत. त्यामुळं गेटवरतीच हा सगळा प्रसाद आणि फूल वगैरे काढून घेतले जात आहेत. आलेल्या प्रत्येक भाविकाची कसून तपासणी या ठिकाणी करण्यात येत आहे आणि नंतरच साईबाबांच्या मंदिरामध्ये त्यांना सोडलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर भारत पाकिस्तानचं जे युद्ध आहे किंवा युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळं सर्वत्र सगळ्या सुरक्षा यंत्रणा अलर्ट झालेल्या आहेत आणि साईबाबा संस्थांचं प्रशासन देखील त्या दृष्टीनं सगळ्या उपाययोजना करताना दिसत आहेत आणि हजारो पोलिसांचा फौजफाटा असेल या ठिकाणी रात्रंदिवस या ठिकाणी भक्तांची जी सुरक्षा आहे मंदिराची सुरक्षा या ठिकाणी करताना दिसत आहेत आणि ज्यामध्ये महाराष्ट्र पोलीस असतील किंवा CISF असेल अनेक प्रकारच्या ज्या पोलीस यंत्रणा आहेत त्या या ठिकाणी आहेत आणि त्या सुरक्षेची विशेष काळजी घेताना दिसत आहेत. आपण काही साई भक्तांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात. का से आहे आप? कुठून? ठाण्यावरून. तुम्ही आता दर्शनाला जाताय मात्र तुम्हाला फुल हार प्रसाद घेऊन जाता येत नाहीये, हा निर्णय घेण्यात आलेला आहे. काय वाटतं या निर्णयाबद्दल? ऍक्च्युली निर्णय घेतला तो खूप चांगला निर्णय, कारण का कसं असतं आता आपण जे फुल हार घेतो त्याच्यामध्ये काही पण होऊ शकतं. म्हणजे आपल्याला पण माहित नाही की आपण जे फुल हार घेतो त्याच्यामध्ये समजा काय पण म्हणजे जे अतिरिक्त आहेत त्यांनी पण त्याच्यामध्ये पण त्या लोक काही करू शकतात. वी डोंट नो, आपल्याला माहित नाही की काय पण होऊ शकतं. त्यामुळे हा निर्णय योग्य आहे. येस. तुम्हाला काय वाटतं निर्णय योग्य आहे फुल हार प्रसाद बंदीचं? योग्य आहे एकदम. प्रशासनाचा भरपूर चांगल्या पद्धतीने ते मॅनेजमेंट त्यांचं काम करत आहे. सिक्युरिटी गार्ड पण खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं काम करत आहे. मात्र तुम्हाला फुल हार प्रसाद वाहता येणार नाहीये, मग काय वाटतं काय भावनेला काही ठेच? थोडंसं खिन्न आहे त्या गोष्टीचं. काही नाही म्हणजे चांगलंच करताय तुम्ही लोक हे जे करताय ते. नक्कीच आपण जर बघितलं तर साई भक्त देखील या निर्णयाचं स्वागत करताना दिसतात आणि सुरक्षेची जी काळजी घेतली जाते त्या दृष्टीनं साई भक्त देखील त्याचं समर्थन करताना दिसत आहेत. आज सकाळपासूनच फुल हार प्रसाद बंदीचा जो निर्णय घेतलाय याची अंमलबजावणी केली जाते आणि प्रवेशद्वारावरतीच फुल हार प्रसाद काढून घेतले जात आहेत. त्यामुळे तुम्ही जरी शिर्डीत येणार असाल तर शिर्डीमध्ये साई दर्शनाला जाताना फुल हार प्रसाद सोबत नेऊ नका, ही न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून तुम्हाला देखील विनंती आहे. हरीश दिपोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी, अहिल्यानगर.